फलंदाजी असणार. फलंदाजी असेल. कामोठे संघ वायकट्ट्याची टुर्नामेंट अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे. खरं तर त्यानंतर एका दुसरी मॅच झाली असेल, परंतु आज पहिल्याच भेटीला आली आहे ही मॅच. एक मोठी स्टार असते या संघाकडे, या मॅचकडे आणि या टुर्नामेंटकडे कसं पाहतो? वायकटानं जर सिद्धी पॅकर पण झाली तिथे आम्ही जिंकलो आणि या म्हणजे मॅच तर काय चांगलीच होणार आणि ते पण चांगली टीम आहे. बघू चांगली मॅच. नक्की चांगली मॅच होणार. काय निर्णय काय घेतला? बॅटिंगचा निर्णय घेतलाय सुशांत आहे. तर टॉस जर असं लास्ट आपण हारलाय, परंतु एक बॉलिंगची संधी मिळते. बॉलिंगसाठी तुमच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. रॉयल फॅम एक चांगली स्टार्क असते. किती धावांपर्यंत एक रोखण्याचा तुमचा या गोलंदाजी मार्फत प्रयत्न राहील? नक्कीच ते रॉयल फॅम स्पोर्ट्स खूप चांगली टीम आहे आणि कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि टॉस जिंकून आम्ही फिल्डिंगच घेणार होतो, तर ते थोडं आम्हाला बरं झालं त्यांनी बॅटिंग घेतली. एक आणखी एक प्रश्न असेल, कारण काल देखील होता. काल आपण स्टेशन वाईज संघ पाहिला, स्टेशन वाईज संघातून आपण खेळत होतात. आज व्यावसायिक गट आहे. स्टेशन वाईज संघ आणि व्यावसायिक गट या क्रीडा स्पर्धेकडे, या फॉर्मॅटकडे आपण कसं पाहता? काही वेगळा असं आपल्याला वेगळा बदल वाटतो का? कारण आव्हान वेगळं वाटतं का? नक्कीच स्टेशन वाईज आणि ओपनला चॅलेंज तर वेगळे वेगळे आहेतच. फक्त स्टेशन वाईजमध्ये आपल्याला प्रत्येक एरियामधला एक प्लेयर खेळताना दिसतात आणि त्यांना खेळायची एक संधी मिळते. आणि ओपन फॉर्मॅट म्हटलं तर तुम्ही ओपनला तर कॉम्पिटिशन असतात. आता बघायला गेलं सगळ्या 8च्या 8 टीम सगळ्या चांगल्याच आहेत, त्यामुळे ओपनमध्ये ते कॉम्पिटिशन होतंच. आणि स्टेशन वाईज म्हटलं तर त्यांना एक खेळायची संधी मिळते आणि एक उभरणारे प्लेयर पण आपल्याला दिसणार येतात, नवीन नवीन प्लेयर. नक्की सुशांत. चला दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. लगेचच आपण मॅचकडे वळणार आहोत. तर मॅचला लगेचच सुरुवात केली जाईल. एक मोठी मॅच पहिल्याच भेटीसाठी आपल्या समोर घेऊन येते अधिराज सत्यविनायक कामोटे आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ आहे एक मिस वाईड. एक कॉन्फिडेंटली आत्मविश्वासी हा निर्णय मात्र पंचांचा पाहायला मिळते. काल देखील असे निर्णय कळवले, काहीशे रिव्ह्यू घेतले, त्या रिव्ह्यूला देखील कुठेतरी फेटायला गेलं, कारण पंचांचा एक अचूक निर्णय होता. यावेळेला देखील रिव्ह्यू घेतला जातोय. रिव्ह्यू घेतलाय नाही ना? ओके. रिव्ह्यू घेतलाय. यावेळेला व्हाईट बॉल. खरं तर भारतीय संघाचा महेंद्रसिंग धोनी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 432 वेळा रिव्ह्यू घेतले होते, परंतु त्यातील 8 वेळा फेल गेले आणि बाकी इतरत्र मात्र सक्सेस होताना पाहायला मिळत आहेत.
चला चला मॅच कंटिन्यू करायची आहे. चला 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 मॅच आपण एक बॉल आणि 6 रन झालेत. समोरनं बाजूवायचंय. समोरनं थोडं बाजूवायचं अरुण. स्टेप आउट केलाय. घनश्याम येत आहेत. अगदी प्रॉपर फिल्डिंग पाहायला मिळते आज खऱ्या अर्थाने. काल देखील आपण पाहिलं एक चांगला फिल्डिंग फॅक्टर आपल्याला पाहायला मिळाला. या मैदानामध्ये तुम्हाला फिल्डिंग करावीच लागणार आहे कारण सी सर्कल आहे, बाउंड्रीचं साम्राज्य आहे, त्या बाउंड्री थांबवायचे आहेत. ओहो क्या बात आहे. एक चांगला स्ट्रोक कुणाल. अगदी बॅकफुटला गेले, गॅप शोधला आणि तदनंतर मात्र चेंडू ट्रॅव्हल केला. पहिला चौकार पाहायला मिळतोय. चला इनिंग मध्ये टॉस होणार आहे. पुढील 2 संघ आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. इनिंग मध्ये टॉस केला जाणार. अगदी संयम राखला, कट केलाय, एकेरी धाव कन्वर्ट केली जाते. एक पहिला चौकार आलाय. एक धावांना आकार द्यावा लागेल. एक चांगली धावसंख्येचं एक बळ निर्माण करावं लागेल. एक जवळपास 30च्या पुढे अधिक धावा जोडाव्या लागतील. एक सत्यविनायक अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचा जर स्टारकार्सचा विचार केला तर नक्कीच एक चांगला आणि चांगला आव्हान निर्माण करावं लागेल. यावेळेला अगदी बॅकफुटला जाऊन एक सन्मान देण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन घेण्याचा कॅल्क्युलेशन करणं पाहत होता, परंतु तो रन मात्र घेत असताना डॉट बॉल येतोय. स्टेप आउट केला, बॅटने काढा घेतली. सुशांत रनीम संधी निर्माण. अगदी करणची विकेट होती, अगदी कुणालची विकेट होती. 2 संधी होती, परंतु ती संधी मात्र काहीशी शेवटच्या बॉलवर गमावली जाते. षटक समाप्त आणि रन झाले. तर
13 धावा. 12 बॉल आणि 13 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 12 बॉल बाकी आहेत. अच्छा, दिवसातील ही पहिली मॅच, एक मोठी मॅच आणि त्या मॅचला खऱ्या अर्थाने एक सुरुवात झाली आणि रंग देखील पाहायला मिळाला. एक लढत चांगली होणार. जशी मॅचला सुरुवात झाली तशी प्रेक्षक वर्ग देखील आज या रविवारचा आनंद घेताना मैदानाकडे मात्र रवाना झालाय. तर प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. रन झाले 13. पप्पू घनश्यामकडे दिलाय जबाबदारीपूर्ण षटक, तिसरं षटक. त्या षटकाला सामोरं जात हे 6 चेंडू हाताळण्यासाठी घनश्याम देखील सज्ज होताना पाहायला मिळतोय. काल घनश्याम शिंदे आपला संघ घेऊन स्टेशन वाईज संघाच्या माध्यमातून अगदी फायनलच्या रेसमध्ये जाऊन पोहोचलाय. आज देखील पहिल्याच मॅच दरम्यान जुडला जातोय. तिसरं षटक. पहिलाच बॉल गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. अंडरआर्म क्रिकेटच्या नियमाचं उल्लंघन झालंय. पहिल्याच बॉलवरती मात्र घनश्यामला नो बॉल दिला जातोय. कारण जो नियम असतो अंडरआर्मचा 90 डिग्री, त्या नियमांचं उल्लंघन करत असताना गोलंदाजाला दंडित करत एक नो बॉल आणि आणखी एक धाव, म्हणजे एकंदरीत 2 धावा मिळतील या चेंडूवर. चुकी 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 म्हणजे काय घडतंय बघा. विकेटच्या शोधामध्ये तुम्हाला बॉल आतमध्ये ठेवायचा आहे. विकेट महत्वाची आहे, परंतु तू विकेट घेत असताना कुठेतरी ह्या चुका होत आहेत धीरज. कारण ही बॅटर सेट झाले, त्या बॅटरला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. त्या बॅटरला कुठेतरी रनआउटचा हा प्रयत्न करत असताना धीरजने चुकी केली. ही आणखी एक चौकार. प्रॉपर जज केला कुणालने. स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस झाले चेंडू. डॉट बॉल. सलामीचे दोन्ही बॅटर खेळपट्टीवरती. पुन्हा काहीच चुकी होताना पाहायला मिळते. एक अवंतर धावेमध्ये आणखी एक भर होते. यावेळेला बीट केला जातोय. डॉट बॉल काढलाय. हो, चांगला कनेक्ट केलाय. सुयोग बुरे आहेत. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणखी एक चांगला खेळाडू सुयोगची निवड मात्र सत्यविनायक कामोटे संघात आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक धाव वर. 4 बॉल आणि रन झालेत 22. उर्वरित 2 चेंडू घनश्याम यांचे या षटका मागील. एक साइडला फ्लिक केला. अखिल होते. अखिलकडे चेंडू जातोय एका धावेसाठी. 1 टू गो. शेवटचा बॉल. रन झाले 23. पुन्हा एका चांगला कनेक्ट केला. यावेळेला हेनॉयकडे चेंडू येता क्षणी फेकी केली आहे, परंतु एक धाव मात्र कंप्लीट होते. रन झाले 24. 18 चेंडू 24 धावा. एक जवळपास 6 चेंडू आणि अधिक एक 10 धावा तरी जोडावे लागतील. म्हणजे जवळपास एक 34-35 एक टार्गेट समोर ठेवलं जाऊ शकतं. सलामीची जोडी खऱ्या अर्थाने एक चांगली खेळपट्टीवरती. या जोडीने मात्र एक सातत्य राखलंय. त्या कारणाने हे 6 चेंडू या जोडीला मात्र कुठेतरी एक आत्मविश्वासी 6 चेंडू मात्र फटके खेळावे लागतील. सुशांत रनी येत आहेत. काल मॅन ऑफ द मॅच मिळवली. 6 चेंडूंमध्ये 1 विकेट आणि 3 धावांचं षटक हाताळलं सुशांत.
चला टॉस साठी लगेच या षटकानंतर आपण सज्ज व्हायचंय. आपला टॉस केला जाणार आहे. पहिलाच बॉल थोडासा लांब ठेवला. एक चांगली प्रॉपर कॅल्क्युलेशनने गोलंदाजी करतात सुशांत. गेले अनेक वर्ष अनुभव आहे आणि कोणता खेळाडू कसा काय फॉर्मॅट मध्ये खेळतो याची देखील जाणीव आहे आणि ती जाणीवपूर्वक विचारपूर्वक ही गोलंदाजी सुशांत यांची. कधी वेग, कधी स्लो, कधी परिवर्तन, या सगळ्या गोष्टींचा अंदाज बाळगून येत. ओहो क्या बात आहे. हेनोसाठी काय झाल्या पाहिजे. चेंडू थांबवला नाहीये परंतु हेनोचा जो प्रयत्न होता ना त्या प्रयत्नाला त्या कौतुकाला मात्र दाद दिली पाहिजे. कारण एक चांगला प्रॉपर एक जागतिक लेवलचं हे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अगदी तुटून पडला होता बॉलवर. 4 धावा मात्र पुढे सरसावता येतं. आणखी एक चौकार. 4 धावांनी रन मात्र पुढे सरसावत असताना धावगतीला वेग आलाय आणि रन झालेत 29. बॅकफुटला जाऊन मात्र करणने मात्र आपली बॅटचा फ्लो ओपन केला. पुन्हा स्टेप आउट केला. बॅटच्या रडार मध्ये मात्र चेंडू नीट सापडला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हा विकेट ही रन ही आत्महत्या करणसाठी होती. कारण करणला स्ट्राईकवर आणणं महत्वाचं होतं. त्यासाठी कुणालने मात्र ही विकेट स्वतःची कुठेतरी बहाल केली. कारण काहीच चेंडू शिल्लक आहे. जवळपास उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये जवळपास 2 चेंडू तरी करणला कनेक्ट करायचे आहेत. या दृष्टीने एक 2 चेंडूंमध्ये एक जवळपास 3 चेंडूंमध्ये एक 2 चौकार तरी सोडायचे आहेत. रन झालेत एकंदरीत 30 रन. उर्वरित 3 बॉल बाकी. गणेश न्यू बॅटर. आणखी एक बेधडक गणेश येतोय. गणेश पाटील डावखुऱ्या शैलीचा आहे. कमी चेंडूंमध्ये देखील एक विस्फोटक फलंदाजी करण्याची त्याच्याकडे ताकद आहे. स्टेप आउट केलाय रनआउट साठी करण. क्या बात. एका मग बघ एक. हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे पहिली विकेट आली ना तर कुठेतरी एक विकेटची काहीशी पकड मात्र निमार केली जाते. 2 रनआउट स्वरूपात विकेट मात्र पाहायला मिळत आहेत. ही विकेट खूप अगोदर येणं गरजेचं होतं. कुणालची विकेट कुठल्या तरी दुसऱ्या एक चला 2 बॉल बाकी आहे. रोहन साळुंके येत आहेत. अगदी ओव्हरआर्म क्रिकेट फॉर्मॅट मध्ये एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळतात. अलीकडेच आजच्या दिवसामध्येच एक क्रीडा स्पर्धा गाजवून आज मात्र पुन्हा एकदा दाखल झालेत. म्हणजे अंडरआर्म ओव्हरआर्म हा प्रवास त्यांचा सतत चालू राहतो. 2 बॉल लास्ट. हो क्या बात आहे. सुशांत कमबॅक करतोय. सुशांत कुठेतरी 3 रनआउटचे हॅट्रिक मात्र मिळते सुशांतला. ओहो सुशांत एक चौकार आला. आता चौकारानंतर कुठेतरी त्या धावगतीला येणारा आकार आहे त्या आकाराला कुठेतरी थांबवण्याचा प्रकार मात्र सुशांतच्या गोलंदाजीवर होतोय. शेवटचा बॉल आणि स्ट्राईकला आता गणेश असतील. म्हणजे एक 3 बॉल डॉट झालेत आणि एक लास्ट बॉल आहे. या लास्ट बॉल वरती मात्र किती रन येतात. 30 रन झालेत. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करणार आहोत पुढील मॅचचा. एका बाजूला आपण पाहतोय ओमकार मालाड, सुंदर सारंग, ओमकार मालाड आणि एका बाजूला अविनाश मुकेश रॉयल. अशी मॅच आहे. दोन्ही कॅप्टन लगेच आपण या बॉल नंतर टॉस साठी मैदानामध्ये सज्ज व्हायचे. दोन्ही कॅप्टन.
आणि क्या बात आहे, 4 विकेट शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवर देखील गणेश पाटील माघारी जातोय. 4 बॉल मात्र भरून काढले जात आहेत. कुठेतरी एक सुशांतचं हे षटक निर्णायक वळणावरती येतंय का, हे शेवटच्या मॅचच्या शेवटच्या चेंडूवरती मात्र पाहायला मिळेल. 31 धावांचं टार्गेट असणार आहे. जशी मॅचला सुरुवात होईल त्या अगोदर आपण टॉससाठी व्हायचंय. चला टॉस साठी यायचंय. एक महत्वाची आणखी एक मोठी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला सुमेश केणी, ओमकार मालाड, सुंदर सारंग, ओमकार मालाड या संघाचं नेतृत्व करताना आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एका बाजूला अजित साऊ असतील जे अविनाश मुकेश रॉयल या संघाचं नेतृत्व करतील. कॅप्टन लवकर यायचंय. आमच्या जयप्रकाश राऊत सर यांच्या उपस्थितीमध्ये पुढील मॅचचा टॉस केला जातोय. त्याला बराच वेळ होतोय आणि जागेवर निर्णय करायचा आहे. अजित अजित साऊ टॉस साठी यायचंय. कोण आहे कॅप्टन? अविनाश मुकेश रॉयल. अजित यायचंय. पुढील मॅच असणार आहे एक 2 बलाढ्य संघांमधील, एकीकडे अंधेरी आणि एकीकडे मालाड आणि एकीकडे चेंबूर ची ही बलाढ्य स्टारकास्ट. आमचे जयप्रकाश राऊत टॉस करतायत. कॉल झालाय. चला निर्णय जागेवर काय व्हायचा आहे. फिल्डिंग. अच्छा, फिल्डिंग घेणार आहे. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. आमच्या मान्यवरांना देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण या मॅच दरम्यान उपस्थित झालात आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जशी पुढील मॅचला सुरुवात होईल एकतीस धावांचं लक्ष्य आहे. 24 बॉल आणि 31 हे समीकरण आहे. त्या समीकरणाला कसं सामोरं जाते टीम अधीर सत्यविनायक कामोटे. टीम मीटिंग केली जाते. दुर्गादेवी रॉयल फॉर्म टीम मीटिंग करता येते. कारण एक आव्हान थोडंसं कमी पडलंय. कारण शेवटचे 4 बॉल होते. त्या 4 बॉल मध्ये कुठेतरी एखाद दोन चौकार तरी जोडायचे होते. करण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र हुकला. त्या कारणाने त्या धावसंख्येला येणारा जो आकार होता त्या आकारानं मात्र कुठेतरी गती मात्र थोडीशी मंदावताना पाहायला मिळाली. 31 धावांचं लक्ष्य आहे. जवळपास चेस देखील होऊ शकतो आणि जवळपास डिफेन्स देखील होऊ शकतो. खेळपट्टी दोन्ही दृष्टीने चांगली आहे. चला मॅचला बराच वेळ होतोय. 15 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायचं आहे हा नियम आहे. काल आपण विक्रोई जावेद 11 ब्लू स्टार या संघाच्या माध्यमातून रितेशची गोलंदाजी, सॅम्युअल ची गोलंदाजी संघासाठी नक्कीच उपयोगात आली. आज मात्र पुन्हा त्या संघातून हॅलो. चला मॅचला सुरुवात होते. पहिला षटक घेऊन येतोय सॅम्युअल आणि सलामीची राजन आणि आकाश गुरु. बल्ली का बल्ला देखते है, करता है क्या हल्ला. आज पुन्हा एकदा दाखल झालेत अधीरा सत्यविनायक कामोटे संघाची ही सलामीची जोडी. पंचांचा इशारा. पंच विक्रम सर आणि एका बाजूला मिलिंद सर. पहिलं षटक खूप महत्वाचं आहे सॅम्युअलचं. पहिलाच बॉल शॉर्टवन टप्पा, अगदी आखूड टप्पा ठेवला होता. टॅप केला. एक धोक्याची शक्यता, धोक्याची घंटा, पण ती ओळखली. राजनला मात्र कुठेतरी विकेट
स्वरूपात माघारी जाणार. या अगोदरच कॉल दिला, कॉल उचित होता. पहिलाच बॉल डॉट स्वरूपात. वाईट बॉल. एक डॉट एक वाईड ही सुरुवात होते. पुन्हा 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 चुकी होते. चुका करून चालणार नाही. एक्स्ट्रा रन तुम्हाला कुठेतरी आटोक्यात आणायचे, थांबवायचे आहेत. 24 बॉल आणि 31 हे समीकरण काहीच जड नाहीये, कारण सी सर्कल आहे. एखाद दुसरा चौकार तर कोणत्याही षटका दरम्यान जोडला जाऊ शकतो. त्या कारणाने एक्स्ट्रा रन तुम्हाला टाळायचे आहेत. वेट पुन्हा एकदा कॉल दिला जातोय आकाशकडनं. चांगला पिचिंग सॅम्युअल. 2 बॉल आणि रन झाले 2. महत्वाची मॅच, पहिलीच मॅच, प्रेक्षकांच्या आनंद देणारी मॅच, उत्सुकतेची मॅच आपण पाहतोय. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाणार, नक्कीच जाणार. हो, रनआउटची संधी, फेकी करण्यात झालेली उशिरा. थोडासा प्रयत्न चांगला केला, परंतु तो उशिरा केला. एक थोडस आणखी फास्ट, थोडस काहीच रिव्ह्यू घेतला जातोय रनआउट साठी.
हो, शेवटच्या क्षणाला दिशा दिली आहे. परिवर्तन केलं गोलंदाजाने आणि परिवर्तन केलं फलंदाजाने. शेवटच्या क्षणाला केवळ दिशा दिली आहे बॅटरने. एक रन. एक हे कॅल्क्युलेशन चालू ठेवावं लागेल. एक जवळपास एक 2 ते 3 षटकं हे कॅल्क्युलेशन चालू ठेवावं लागेल. ओहो, चांगला प्रयत्न होता सॅम्युअल. काहीसा नाराज झाला थोडासा. आणखी आतमध्ये चेंडू असता तर मी नक्कीच ही झेल घेतली असती. काल सॅम्युअलने क्षेत्ररक्षण केलं, एक चौकार चांगला थांबवला. काही गती परिवर्तन केलंय, काही बदल केलाय गोलंदाजीवर सॅम्युअलने. 5 बॉल आणि 5 रन. स्टेप आउट केला होता परंतु अगदी प्रॉपर जज केलाय. 1 रन वर आहे अजून. 6 रन झाले. 5 बॉल 6 रन. स्वीप केला जातोय. अगदी जाऊ दिला चेंडू डिक्लेअर स्वरूपात. 1 रन आणखी मिळतोय म्हणजे षटक समाप्त. आणि खऱ्या अर्थाने 3 अवांतर धावा, 3 एक्स्ट्रा रन ज्या सॅम्युअलच्या आल्यात त्या वगळल्या जाऊ शकत नाही. पण तो वगळल्या असत्या तर कदाचित एक 4 धावांचं हे षटक होतं. षटका दरम्यान रन झाले 7. सर टीम मीटिंग थोडं कमी करा. समितला गोलंदाजी मार्कवर घेऊन येत आहेत. एक 7 धावा झाल्यात पहिल्या षटकामागे. सॅम्युअल 6 चेंडू आणि 7 धावा खर्च केल्यात. विकेट अजून कोणतीही मिळालेली नाहीये परंतु एक चांगलं षटक हाताळलं. दुर्गादेवी रॉयल ऑफ फॅम आणि अधीर सत्यविनायक कामोटे आजच्या दिवसातील व्यावसायिक संघातील ओपन लॉटची ही पहिली मॅच आपण पाहतोय. काल स्टेशन वाईज संघातून पहिलाच एक्स्ट्राने सुरुवात होते. एक्स्ट्रा रन टाळायचे आहेत खऱ्या अर्थाने. ओहो क्या बात आहे. चांगला स्पेल, चांगला टप्पा. लेग बाईज रन मिळेल. स्वीप करण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळत नाहीये. पुन्हा एका टॅप केलाय. रितेश येत आहेत. रितेश गव्हाणे. एक धाव एकेरी धाव अगदी सहज जोडली जाते. एक धाव पुढे घेण्यातली जाते. अगदी ठाऊक आहे हे पहिले एखाद दुसरे षटक थोडंसं स्लोवन पद्धतीने फलंदाजी जरी केली तरी उर्वरित 12 चेंडू एक कॅल्क्युलेशन नंतर बदलता येऊ शकतं.
कारण सेट होणं महत्वाचं आहे. बॅटने कडा घेतली आहे. एक धाव. क्या बात आहे, चांगला स्पेल, चांगला टप्पा. करण कुठेतरी चुकी होते करण कडून. महत्वाची विकेट होती. कारण कुठेतरी एक या विकेट नंतर काहीसा एक मॅचचा एक मुवमेंट ठरला असता, एक बदल झाला असता. डॉट बॉल. एक एक रन मात्र या जोडीच्या माध्यमातून पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. 12 धावा षटक समाप्ती आणि 12 धावा. चांगलं षटक हाताला गेलं. समित एक पहिला एक्स्ट्रा रन वगळता समितचं हे षटक नक्कीच संघासाठी एक गरजेचं आणि उपयुक्त षटक हे म्हणावं लागेल. 12 चेंडू आणि गरज आहे 19. 12 बॉल आणि 19 रनांची आवश्यकता. मॅच थोडीशी जड झाली आहे, थोडीशी कठीण झाली आहे, परंतु या जोडीला मात्र अवघड नाहीये, या जोडीला मात्र अशक्य नाहीये. कारण या जोडीने प्रॉपर आता मात्र कुठेतरी एक प्लॅनिंग करून सेट झालेत दोन्ही बॅटर. परंतु या सेट झालेल्या बॅटरला कुठेतरी उद्ध्वस्त करावं लागेल. येणाऱ्या 2 गोलंदाजांना ते कार्य करावं लागेल. तदनंतर कुठेतरी एक चांगला रिझल्ट मिळू शकतो. परंतु या जोडीला मात्र एक स्वतःच्या बाजूने हा रिझल्ट ठेवायचा असेल, राखायचा असेल तर असंच कॅल्क्युलेशन आणखी 12 चेंडू मात्र राखावं लागेल. अभिजित दोडके, अभिजित कडे दिला जातोय बॉल. काही गोलंदाजी मार्गावर काही वेगवेगळे निर्णय होत आहेत आज रॉयल फॉर्म संघाच्या माध्यमातून. कारण रॉयल फॉर्म संघाचा प्रणय मोरे या गोलंदाजाला हे शस्त्र मात्र अजूनही कुठेतरी लपवून ठेवलंय. हे शस्त्र मात्र अजूनही उगारलेलं नाहीये. शेवटच्या षटकामध्ये या गोलंदाजाला पाहायला मिळणार का? प्रेक्षकांना देखील उत्सुकता या गोलंदाजीची की हा गोलंदाज मात्र शेवटच्या षटकामध्ये आहे का? आणि यावेळेला पहिलाच बॉल, नो चान्स. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिलाच बॉल आणि एक चांगला प्रॉपर कनेक्ट केला. नो मॅच लँड मध्ये चेंडू. ही चौकार, हा पहिला चौकार आलाय. 11 बॉल आणि 15 रन झाले. 16. या वेळेला चुकी होते राजनकडनं. एक चौकार आला, त्या चौकारानंतर कुठेतरी राजनला मात्र कुठेतरी शांत आणि संयम राखणं महत्वाचं होतं. कुठेतरी विकेट सेव्ह करणं गरजेचं होतं. कुठेतरी आकाशच्या जोडीला आणखी काहीसं कार्य पुढे नेणं गरजेचं होतं. ही विकेट मिळाली. एका चौकारानंतर अभिजितने मात्र ही विकेट मात्र आपल्या संघाच्या माध्यमातून सोडली. खूप महत्वाचं होतं. सुशांत येत आहेत वरच्या स्थानावरती. सुशांत रनीम. काही निर्णय असे घ्यावे लागतात. काही मॅचेस अशा असतात ज्या वेळेला काहीचा बदल करावा लागतो. कोणत्या तरी बॅटरला वर, कोणत्या तरी गोलंदाजाला वर. हे काहीच एक रणनीती, कॅल्क्युलेशन ते कितपत योग्यतेचं ठरतं हे येणारे चेंडू सांगतील. परंतु हे निर्णय, हे डिसिजन हे हृदयावरती कठोर असं डिसिजन घ्यावे लागतात. यावेळेला दोन्ही संघांनी हे कठोरपणा पाहायला मिळतोय. कारण एकीकडे गोलंदाज प्रणय मोरेला कुठेतरी माघारी ठेवलंय आणि एकीकडे फलंदाजांना देखील काही घनश्याम शिंदे सारखा फलंदाज असतील, आणखी काही फलंदाज यांना देखील माघारी ठेवलं. हे निर्णय असतात. सुशांत येतोय पुढे वरच्या स्थानावर.
यावेळेला एक चांगला बॅकफुटला जाऊन सुशांतने चांगला प्रॉपर कनेक्ट केला. अलीकडच्या काळात सुशांत देखील एक चांगल्या लहरात आणि एक चांगल्या अंदाजात आणि एक चांगला फॉर्मात आलाय. प्रॉपर म्हणजे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग प्रत्येक भूमिकेमध्ये सुशांतला आपण अनुभवतोय. चेक केलाय बॉलरने बॅटरच्या नजरेत नजर राखून कुठेतरी चेक केलाय. आकाश का बल्ला कर दिया हल्ला. इस बार मिलेगा 4. ये 4 रनों की और साझेदारी. हे बढ़ते हुए रन अजून 4 रन मात्र पुढे सरसावतायत. आकाशकडे क्षमता, आकाशकडे कौशल्य आणि आकाशकडे संयमपणा देखील आहे. कारण आकाश सारखा खेळाडू इतके वेळ शांत राहिलाय हे खूप महत्वाचं आहे. कारण कुठेतरी कॅल्क्युलेशन आकाशने डोक्यात ठेवलं आणि कोणत्या चेंडूवर आक्रमकता दाखवायची हे मात्र पाहायला मिळालं. यावेळेला आणखी एक येते चौकार. 3 चौकार मात्र या षटकामागे जोडलेत. अभिजितच्या या षटकामागे आता मात्र मॅच मध्ये बदल. आता मात्र मॅच मधील समीकरणच उलटलंय. 3 चौकाराने मध्ये कुठेतरी एक संघाची बाजू मात्र आता भक्कम झाली. 25 धावा झाल्यात. 6 धावांची गरज आहे. आणि क्या बात आहे आकाश गुरव. बल्ली का हल्ला. 4 धावांची गरज आहे. 4 चौकार. केव्हा आणि केव्हा गरज आहे ती 2 रनांची. काहीसा निर्णय घेतला होता अभिजित दोडके या गोलंदाजाचा. कारण स्लोवन पद्धतीची गोलंदाजी कुठेतरी या खेळपट्टीवरती काहीशी फायदेशीर होते. त्या विचाराने त्या अंदाजाने टीम दुर्गादेवी रॉयल फॅम या संघाचा हा निर्णय होता. म्हणजे म्हटलं होतं की हे शस्त्र बाहेर काढलं नाहीये प्रणय मोरे. हे शस्त्र का मात्र माग लांब ठेवलंय. त्या शस्त्राला मात्र कुठेतरी 6 चेंडूंमध्ये 2 धावांसाठी आता मात्र डिफेन्स करण्याची वेळ आली आहे. 6 बॉल आणि 2 रन. यावेळेला हा विजय होतोय निश्चित. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. क्या बात आहे. अधिरा शक्तिविनायक कामोटे आज मात्र पहिल्याच फेरीमध्ये एक मोठी स्टारकास्ट घेऊन एक प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य संघासमोर मात्र हा चांगला विजय मात्र मिळवतोय. अभिनंदन. नक्की काहीशा चुका झाल्या त्या कारणाने संघ थोडासा पराभूत झालाय. परंतु आयोजकांच्या वतीने हे सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. कारण पुढील टुर्नामेंट साठी बेस्ट ऑफ लक. पुढील मी आकाश गुरव मॅन ऑफ द मॅच. आकाश गुरव बल्ली का बल्ला कर दिया हल्ला. इस बार अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचा विजय मात्र निश्चित झालाय. आकाश गुरव मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय.
आमचे जयप्रकाश राऊत आहेत. आकाश यायचे. त्याचबरोबर 500 रुपयांचं पारितोषिक आहे विजय सर यांच्याकडून. विजय उदयफा यांच्याकडून. आणि त्याबरोबर हे सन्मान चिन्ह दिलं जातंय. हे टी शर्ट आहे. आकाश यायचंय. आकाश खरं तर पहिली मॅन ऑफ द मॅच आहे. एक 31 धावांचं लक्ष होतं, परंतु एक कॅल्क्युलेशन, कारण आकाश गुरु हा पहिल्या षटकापासून शांत राहणं कुठेतरी प्रेक्षक वर्गांना थोडंसं मान्य नव्हतं. काय विचार करून या 31 धावांचं लक्ष पार केलंस? काय ना, मॅच पहिला आम्ही स्लो खेळत होतो, कारण की बाउंड्री डिफिकल्ट आहे चेस पण होणं. पण आम्ही बोललो विकेटवर जेवढं राहू तेवढं चांगलं आहे. राजनला बोललो जेवढं थांबून खेळशील तेवढं मॅच घेऊन जा, काय ना 2-3 बाउंड्री आपण लास्टला मारू शकतो. नक्कीच प्रेक्षकांना हेच हवं होतं की आकाश का शांत राहिला, आकाश इतके वेळ का शांत आहे. तर त्याचं उत्तर आकाशने सांगितलं, कारण आम्हाला एक कॅल्क्युलेशन होतं कुठेतरी संयमपणाने ही मॅच पुढे नेऊ. आणि तदनंतर आकाशने दाखवलं आकाश का बल्ला कर दिया हल्ला, आणि हा मॅचचा विनिंग. धन्यवाद आकाश गुरु, पुढील मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा. चला तदनंतर आपण पुढील मॅचसाठी सुरुवात केली जाणार आहे. वयूयात दोन संघांकडे. एकीकडे सुंदर सारंग ओमकार मालाड आणि एकीकडे अविनाश मुकेश रावल, अशी आपण ही मॅच असणार आहेत. चला दोन्ही टीम मॅचचा ताबा घ्यायचा आहे.